सरकारने काय केलं मला काय त्यांनी काल परवानगी आज दिली आणखी आता उद्याची दिली. माझं म्हणणं आहे यातले अंगार खेळ खेळण्यापेक्षा असली डाव खेळावं सरकारने मराठ्याला आरक्षण देऊन टाकावं. मराठ्यांचं मनात तिकडं गरजेचं आहे. सकाळी पण तेच सांगितलं आता पण तेच सांगतो. अशी योग्य संधी सरकारला सध्या गोरगरीब मराठ्यांचं मन जिंकायची योग्य वेळ. सरकारला सगळे विसरतील पण गोरगरीब मराठी कधी सरकारला विसरणार नाही. जर गोरगरिबांच्या लेकरांचं आरक्षण केलं त्यांना आयुष्याची रोजीरोटी मिळाली तुमचा आमदार तुम्हाला विसरण तुमचा मंत्री तुम्हाला विसरण तुमचा पदाधिकारी तुम्हाला विसरण पण मरेपर्यंत माझा तरी करोडो मराठा तुम्हाला विसरणार नाही. म्हणून एक दिवस मुदत वाढ देण्याचा शिवप्रशासनाला तुम्ही एक दिवस दिली खरी भूषण मागण्याची मंजुरी उत्तर होणार आणि तुम्ही कायमस्वरूपी दिली तरी पण हे उपोषण मागण्याची अंमलबजावणी उत्तर होणार. तर मग नाटकच ठरायचे आजची द्यायची उद्याची द्यायची उद्याची द्यायची. सिद्ध झालं सरकारच्या हाताने परवानगी देणं. त्याचं दुसरं सुद्धा करायचं सरकारच्याच हातात आंदोलन मोडायचं का परवानगी द्यायची हे पण सरकारच्याच हातात. का मला गोळ्या घालून मारायचं हे पण सरकारच्याच हातात. पूर्ण रस्त्याला ते लावायचे हे पण सरकारच्याच हातात. का सोडायचं तुम्ही जर त्याला त्रास नाही दिला तर पोरं पण काही नाही. मुंबईतील परिस्थिती अशी आहे जसं पोलीस बांधवाला घेतो तसं आमच्याही माहिती आहे. इथे सरकारनं त्यांचे लंबीचे त्याचे संडाचे कुलप लावून ते दारा बंद केले. पाण्याची परिस्थिती तीच आहे. अशी माहिती मिळाली की दुकानं सुद्धा जेवणाचे घेतो. म्हणून CST-ला जे बसले होते पोरं त्याच्यामुळे बसले होते. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम वगैरे ते आता ज्यावेळी ते पोरं इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवांनी सांगितलं तेवढे करायला सांगा आपण काय सांगितलं त्यांनी केस सुद्धा आणि त्यांनी ते कारण सांगितले काही सोडू नाही पाणी प्यायला मुद्दा मध्ये कधून जावं मराठी मुंबईत. परत जेवायला मिळू नाही त्यांना चहा पाणी मिळू नये त्यांना काही वस्तू मिळू नाही. म्हणून अरे इंग्रज कशा बेकार झाले तुम्ही मग त्यांच्यापेक्षा बेकार झाले. मग तुम्ही पाणी एवढं ठेवणार संडास बाथरूमात एवढं ठेवणार कारण पूर्ण आता हे बघा आलेत म्हणल्यावर तुमचं काम केलं त्यांनी तुम्ही आम्हाला परवानगीचं सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाही. तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावू हे आम्ही सहकार्य दिलं तुम्ही उलट्या बातम्या करायला लागले. बरे सरकार आम्ही सांगितलं मुंबई सगळे जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते म्हणजे आम्ही महाराष्ट्रात तेव्हाचा विषय त्यांनी सांगितलं आम्ही पाय ठेवून देणार नाही धन घेऊन देणार नाही धन. मग मराठ्यांनी ठरवलं मुंबईत आम्ही घुसणार मुंबईचे आमदार. मराठे घुसले पण जाम केली पण मग सरकार आपण सहकार्य केलं. मग आपणच सहकार्य केलं पाहिजे. सरकार आडमुठ्यात घुसलं की मराठी आडमुठ्यात घुसले. सरकारने सहकार्य केलं परवानगी दिली. पोराने 1 मिनिटात सांगितलं तुम्ही जी मुंबई जाम केली की 1 मिनिटात मुंबई करा वाहनं बाजूला काढून सुरक्षित मैदानावर नेऊन लावा पार्किंगच्या. पोराने ते पण केलं. 2-4 घंट्यांनी 2 घंट्यात नाही पण 2-4 घंट्यांनी साहेबांनी येऊन सांगितलं हो तुम्ही सांगितलं त्याचे आम्ही सांगितले ते सगळे पोराने वाहनं काढले. काय सहकार्य पाहिजे तुम्हाला आणखी आणि तुम्ही पाण्याचं बंद करणार कशाचं बंद करा. मागच्या का बस रे मागच्या का बस राहू
अरे कमी म्हणलं तुले तुम्हाला कळतं का काही काय कळतं परिस्थिती सरकारनं जाणून घेणं गरजेचं होतं तर गरीब इतक्या लांबून आले गरीबाचे लेकर काय त्रास द्यायचा राव त्यांना एक दिवसाची रडक्यासारखी परवानगी द्यायची बोराला पाणी नाही मिळालं मग ते पोटे असे इथं त्याची ते काय चुकी तुमच्या गावाला आलो पाहुणे म्हणून असली वागून देतात का तुमच्या आमच्या तिथं येतात तुम्ही समाजाला तालुक्यात जिल्ह्यात अशीच वागून देतो का मी जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे तुमचा शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा आहे काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा बेसरामाचा असला तरी मराठ्याचा आमच्या लोकांच्या तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब इथून गेल्यावर मराठ्याच्या पोराच्या डोक्यात राहणार मुंबईत गेल्यावर हाल केली तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या मनात तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात स्वभावाचा असंच होणार आहे म्हणून तिकडे लोक आमच्या तिकडे बदला होणार कशाला त्याला फरक पडायचं लेकरं लांबून आले थेंबर पाणी द्यावा त्यांना एखादा भाकर द्यावा मुंबईत आले म्हणून कदरून जावा म्हणून हाट्याला पण छुटे करून तुम्ही कोण आले का म्हणजे याचं कारण असं आहे हे बघा जय माताला तुम्हाला किंमत द्यावा लागेल राजकारण्याला ऐकून तुम्हाला जय माताचं मत काय एक मतानं लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावा लागणार तुम्ही आम्हाला येऊन सांगणार गोड गोड बोलणार तसं काही नाही मी मोका नाही ते ऐकायला लोकांचं सुद्धा खरं आहे ना तुमचं खरं आहे नुसतं एकट्याचं लोकांचं खरं नाही ही कोणती पद्धत आहे तुमचा रस्ता मोकळा केला आम्ही बातम्या फिरल्या सरकारने मुंबईत मोकळी करा म्हणलं मी म्हणजे लोकांना आमच्या गैरसमज पसरला पाहिजे ते काय चावत आहेत का रस्त्यांचा तरी मराठ्यात पोर मुंबईत समजा मराठ्याच्या पोरांना कोणाशी दिली कोणत्या पॉईंटला गेला असेल देवबाप्पाच्या दर्शनाला गेला असेल कुठं काय म्हणजे त्याला मला माहित नाही समजा चौपाटीचा तिकडे गेला असेल समजा काय ते काय असं मराठी पोरांमध्ये साफ जाऊ काय सांगितलं खेड्याचं लेकरू काही काही पोरं आल्याच्या नंतर बघते आजूबाजूला तुम्ही सुद्धा बघताना का तुम्ही रस्ता भरा आला रस्ता बनवत होता खेड्यापाड्यानं आल्या मंत्री येतात मुख्यमंत्री येतात आल्या तिथं जातो का आधी रेस्ट आवडला जाईल सगळीकडे थोडी आवाज घेऊन बघा कशी आहे काय म्हणजे तुमची वेगळे भावना आमची वेगळे भावना असं नका करू तुमच्या दाराला तुम्ही आम्हाला एक दिवसाचे परवानगी द्यायला काय राहावं तसं पाहिलं तर मग